नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी डॉक्टर शिल्पा गायकवाड। गणेशोत्सवाचा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर आज आपण आलेलो आहोत मुंबईला। मुंबईला आले की मी सिद्धिविनायक मंदिरात हमखास दर्शनाला जात असते। तर आज आपण परेलला एक छान शिवमंदिर आहे, तिथे पहिले आपण जाऊयात। तिथे शंकर भगवानाचे दर्शन घेऊयात आणि नंतर आपण जाऊयात सिद्धिविनायक मंदिरामध्ये। चला मग माझ्या बरोबर। परेलचे मंदिर आहे ना, छोटंसं आहे, खूप छान आहे, साधं सिंपल। गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय नमः। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामी सहितं नमामि। ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय नमः। आता आपल्याला प्रभादेवीला जायचं आहे। खूप गरम होत आहे। कसे राहतात मुंबईचे लोक काय माहीत, ह्युमिडिटी इतकी आहे। मुंबईला खूप गरम होत आहे, जीव नुसता कासावीस होत आहे। आणि माझ्या हातात आहे ना, तो लेकीने मला छोटासा फॅन दिलेला आहे। बुडत्याला काडीचा आधार, तसं मला हा फॅनचा आधार। तेवढंच थोडंसं बरं वाटतंय। मंदिराजवळ आलेलो आहोत। थोडेसे फुलं घेऊयात, प्रसाद घेऊयात। आज अजिबात गर्दी नाहीये। आपल्याला लवकर लवकर दर्शन व्हावा। देवाला पण आपल्याला दर्शन द्यायची ओढ लागलेली वाटते, कारण सिद्धिविनायकला आलो आणि इतकी गर्दी कमी होणारच नाही। आहे ना देव प्रसन्न आपल्यावर। चला चला मग, आज बिलकुल रांग नाहीये, नाहीतर येथे 2 तास रांगेमध्ये उभे राहिल्याशिवाय नंबर लागत नाही बरं का। चला तर मग आज जाऊयात। ओम गम गणपतये नमः। बघा किती छान दर्शन झालेले आहे। आत मोबाईल ऑन नाही करू देणार, लांबूनच आपण दर्शन घेऊयात। आज तर मी आत गाभाऱ्यात जाऊन शांतपणे डोकं टेकून देवाला नमस्कार केलेले आहे। खूप छान दर्शन झालेले आहे। पण मला मुंबईला इतकं गरम होत आहे। माझं मुंबईचं काम संपलेलं आहे। आता कामाशिवाय मुंबईला कशाला थांबायचं। आपलं गावच बरोबर का, तेवढीच इथली मुंबईची गर्दी कमी होईल। पुढच्या व्हिडिओमध्ये दरीमध्ये वसलेल्या या मंदिरात आपण जाणार आहोत। आणि तुम्हाला पण या मंदिरात येऊन देवीचे दर्शन घ्यायचे असेल तर पुढची व्हिडिओ नक्की बघा। तोपर्यंत टाटा, बाय बाय, स्टे ट्यून।